माणूस पावसाचं पाणी साठवायला शिकला, पण पाऊस जर शब्दसुरांच्या चांदण्याचा असेल तर तो कुठे आणि कसा साठवायचा? म्हणून हा रेकॉर्डर तुमच्याकडे देतोय. तुमच्या शब्दसुरांचे घोट मला जगवतील. लाईफ मध्ये मनोरंजन पाहिजेलच. हा संकष्टीचा चंद्र बी दिसल की तुमचा उपवास बी सुटल. आता मैफल कशी व्हायची? दिवं नाही. आभाळातला चंद्र बघायला दिवा कशाला? खादी माग कवी दडलायचं ना. कधी कधी डोकं वर काढत असतो. करा की पुरी. तुम्ही करा. तुमची कविता म्या ही पूर्ण झाली तर कदाचित मी पूर्ण होईल. शाहिराची कदरदानी करणारा पहिला रशीद पहिला. तुम्ही सौभाग्यवती दमयंती दौलतराव देशमाने. मी पहिल्यांदा पकडलाय. दुसऱ्यांदा झालं तर तुझ्या त्या तमाशेवालीला बाप जन्मात जमणार नाही असा तमाशा मी घालेन. नवऱ्यानं शान खाल्लेलं बाईला कळलं तर ती चिडती, पण तिला समजण्याआधी जगाला समजलं तर ती चौताळती. पैसाठी सगळ्या घराला मला निघाला तू. चोरी करणं नाही, पकडलं जाणं पाप असतं. इथं खासदाराची रख्खेल होऊन बसली. बाहेर काढायला. चंद्रमुखी उमाजीराव जुन्नरकर आपके सामने हाजिर है. चांबडीचीच दमडी हायटला. चांबडी नाही नाचिवली तर दमडी कुठून मिळायची का? आता या तमाशाचा एक फुल अँड फायनल खेळ करूनच दिल्ली सोडायची. देशाचा पुढचा उद्योग मंत्री तूच. आता काय रंगायचा आहे तो सवाल जवाबाचा फड हितच रंगू द्या. ऐका, तमाशाच्या तालमी तयार झालेला आवाज आहे. मंचावरून पहिला सा लागला का त्यो तंबूत बसलेल्या शेवटल्या भैऱ्या म्हाताराच्या कानापर्यंत सुधीक पोचायलाच पाहिजे.